वॉकेलचा डबा माचीस कुठे आहे सगळं? हे सगळं कशाला करायचं? डॉक्टर सुटलं की. मग आता काय काम आहे आमच्याकडे? अहो ते माझा दोस्त आहे का नाही नाम्या, ते इकडं जेलमध्ये आहे. त्याला जरा भेटायचं होतं म्हणून येऊ का त्याला भेटून पटकन? का? गावात नाही का नाही तेव्हापासून काय गावात कर मला झालं. त्याला आम्ही सोडलं दुसरं कोणीच नाही हो, आम्हीच त्याची फॅमिली आहो. त्याला म्हणजे भेटलो बोललो तर त्याला बरं वाटेल ना. येऊ का भेटून? बॉडी मस्त आहे. पहिलवाना भेटला. किती बैठका करतो रोज? 100. 150 काढ आता. 100 तुझ्या 50 दोस्तासाठी. 1 2 3 4. एकशे 50. खरंच तुमचं लय उपकार झालं. डिंपे डिंपे अगं म्या काय म्हणत होती, म्हणजे म्या नाही अक्का म्हणत होत्या त्या इन्स्पेक्टरनं म्हणे डॉक्टरांकडे लाच मागितली असं कोर्टात कबूल बी केले. आणि डॉक्टरांकडे एवढं पैसा असल्याशिवाय हे शक्य नाही असं पण अक्का म्हणत होत्या. आणि ती इन्स्पेक्टर डॉक्टरांनी लपवलेलं पैसे हुडकायला आलं होतं. मम्मी ह्यात त्या तुझे कान भरवतील, तू तिचं ऐकत बसते. अगं डॉक्टर देव माणूस आहेत, ते कशाला असं करते? अगं पण डॉक्टरांकडे एवढं पैसे कुठं नाही येत्याल. मला ना कामात नाही चालली. डिंपे थांब जरा, मला खरं खरं सांग, तुम्ही दोघं आमच्यापासून काही लपवत तर नाही ना? आणि डॉक्टर चुकीच्या मार्गाने पैसा नाही ना कमवत? मम्मी अगं तू काय बोलतेस, कोणाबद्दल बोलते याचा तरी विचार कर. ही जर गोष्ट डॉक्टरांनी ऐकली ना तर वाडा सोडून जातील ते. काल आलेला जामकर त्याच्यावर तू विश्वास ठेवती, पण तुला डॉक्टरांवर विश्वास नाही. अगं मला तसं म्हणायचं नव्हतं, मी जी ऐकलं ती सांगितलं ना. काय सांगायची गरज नाही, मी स्वतः गेली होती ना कोर्टात. त्या जामकरनी डॉक्टरांची माफी मागितली, सांगितलं का त्यानं? अगं डॉक्टरांनी आपल्यासाठी एवढं केलंय, या वाड्यासाठी एवढं केलंय, तरी बी तू त्यांच्यावर डाऊट घेतेस. एवढा तरी विचार करायचा ना, ह्या वाड्याचं जावई आहेत ते. अगं माझ्या मनात बी तसं आलं नाही, काळजी वाटली. मग राहू दे. तुझी काळजी चांगलीच कळते, एवढी काळजी करायची गरज नाही. मॅडम बोलवलं? तुम्ही कोणासाठी काम करतात? तुमच्यासाठीच. मग ज्या गोष्टी आम्हाला तुमच्याकडून कळायला पाहिजे त्या बाहेरून का कळतात? पक्षात काय चर्चा चालू आहे तिकिटाबद्दल? मॅडम कसली चर्चा? कसली चर्चा? तुम्हाला खरंच माहिती नाही की आम्हाला सांगायचं नाहीये? हे बघा संपत, तुम्हाला कोणालाही घाबरायची गरज नाहीये आम्हाला सोडून. त्यामुळे पटकन बोला, काय चर्चा चालू आहे? आम्हाला माहितीये ती तुमच्यापासून लपलेली नसणार आहे. बोला पटकन. यंदाचं तिकीट तुम्हाला मिळालं नाही पाहिजे यासाठी साहेब प्रयत्न करतायत. ते माहिती आम्हाला. यावर तुम्ही काय सल्ला देणार? आते मॅडम. पैसे आणलेत का? हो. एवढेच? मी तुला किती सोन्याची बिस्किटं दिली होती, त्याच्या निम्मेही नाहीये हे. नाही मॅडम, ते माझ्याकडे वेळ फार कमी होता. एवढ्या वेळात एवढं शक्य झालं, मला आणखी थोडा वेळ लागेल. तुला कळतंय तू काय बोलतोय? वेळ नाही माझ्याकडे. एक तर तिकीट. संपत, बस. मॅडम, तुम्हाला काही बोलायचं आहे का? नाही, तुमच्या मनात काहीतरी चलबिचलता चालली आहे, तुमच्या चेहऱ्यावरून कळतंय.
कोणाबरोबर बोलावं, कोणापाशी व्यक्त व्हावं हे कळत नाहीये का? नाही, तसं नसेलही. मला फक्त वाटलं असं. अवघ्या 22 वर्षांची होते माझं लग्न झालं तेव्हा. माझं लग्न झालं तेव्हा माझा नवरा नगरसेवक होता. पण मला माहिती नव्हतं की लग्नानंतरही तो राजकारणीच राहील. माझा नवरा नाही राहणार. त्याची सत्तेची हाव हळूहळू एवढी वाढत गेली की तो मला बायको कमी आणि त्याच्या हातातला प्यादा म्हणून वापरायला लागला. राजकारणासाठी माझा उपयोग करायला लागला आणि मी ते सगळं निमूटपणे सहनही करत गेले. इथली सीट जेव्हा महिला आरक्षित आहे हे कळल्यावर माझी इच्छा नसतानाही त्यांनी मला निवडणुकीसाठी उभं केलं. 10. फक्त ती जे काय करते ते मला कळलं पाहिजे. साहेब, तुमचं काम झालंच म्हणून समजा. मॅडम एक बोलू? बोला. हल्ली तुम्ही खूपच इमोशनल होताय. म्हणजे असं कधी तुम्हाला इमोशनल होताना पाहिलं नाहीये. संपत इमोशन्स प्रत्येक माणसात असतात आणि ही राजकारणातली इमेज माणसाला त्याचे इमोशन्स बाहेरच काढू देत नाही. खरंय मॅडम. मी इमोशनल होते पण धूर्त कधीच नव्हते आणि क्रूरता अजिबातच नव्हते. पण या राजकारणात आल्यानंतर या सगळ्याची बाधा कधी झाली कळलीच नाही. हा सगळ्यात चिखल आहे. मग मी तरी कशी स्वच्छ राहू या चिखलात? पण मॅडम तुम्हाला तर राजकारणात यायचं नव्हतं ना? हो, यायचं नव्हतं, पण आता राजकारणातून बाहेर जायचं नाहीये. कारण जोपर्यंत मी आमदाराच्या खुर्चीवर आहे तोपर्यंत माझा नवरा माझ्या केसालाही धक्का लावू शकणार नाही. पण एकदा का मी या आमदाराच्या खुर्चीवरून खाली उतरले तर तो माझं काय करेल काहीच सांगता येत नाही. पण साहेब, अहो मी खूप साधा माणूस आहे. आमदार मॅडमनी मला काही केलं तर? तू त्याची काळजी करू नको. तुला फुल प्रोटेक्शन मी देतो. तू जे काही तिला पैसे देणार ते मला आणून दे. हरकत नाही. पण साहेब, मला एक गोष्ट कळत नाही. म्हणजे मी पैसे त्यांना दिले काय आणि तुम्हाला दिले काय? शेवटी तुमच्या घरातच येणार आहेत ना, प्रचारासाठीच वापरणार आहात तुम्ही. हो, माझ्या प्रचारासाठी. या वेळेला मला तिला आमदार होऊन नाही द्यायचं. मी उद्याच त्या समजांचे पैसे देऊन टाकतो आणि डॉक्टर आणि कांगणी बाबांचा आशीर्वाद आहे म्हणजे झालं. त्यांच्यावर विश्वास आहे माझा. डॉक्टर खरंच देव माणूस आहे. अरे त्यांनी सोडवलं तुला. पण कसं आहे ना, कधी कधी देवा पुढं नशिबा पुढं त्यांचं बी काही चालत नाही र. म्हणून म्हणलं आपण आपली काळजी घेतलेली कधी बी चांगली. बरं चल, मला ती उशीर झाला का नाही घरी जायला. रवीना माझ्या मेंदूचा खलबत्ता करून टाक. आणि तसं बी उद्या पाठ मला उसाला पाणी द्यायला जायचं. येऊ का? एकटा कुठे जातो मी येत नाही. हो, राहू द्या. तुम्ही मला सोडायला यायचा आणि परत मला तुम्हाला सोडायला इथं यावं लागायचं. त्यापेक्षा मीच जातो. अरे बाजा, किती करशील माझ्यासाठी, किती करशील? ए बाजा, तू उद्या पतपेढी देशील का? लय काम आहे, थोडी मदत होईल. येशील? ह्यो काही प्रश्न आहे का? हा, 100% येतो. बर, आता येऊ का? हा. हा, मस्त गारगार वाटते. यांचा व्यवहार सुद्धा लवकरच करावा लागेल. त्या आमदार बाईला खुश करण्यासाठी पैसे द्यावेच लागतील. एकदा का ती खुश झाली की मग तो इन्स्पेक्टर जामकरच काय, त्याचा बापही मला हात लावू शकणार नाही. डॉक्टर, हो डॉक्टर. फुलचंद शेठ, तुम्ही या ना, या बसा. अचानक तुम्ही इथे? डॉक्टर, मी तुमचे आभार मानायला आलोय. तुम्हाला तर ठाऊकच आहे, मी रस्त्यावर आलो होतो. माझ्याकडे एकही पैसा शिल्लक नव्हता. अगदी जीव द्यायची वेळ आली होती.
पण तुम्ही मला यातून बाहेर काढलं. तुमच्या आशीर्वादामुळे मी पुन्हा श्रीमंत झालो. माझे दिवस बदलले. खरंच तुम्ही देव माणूस आहात. हो, मी कोण तुम्हाला श्रीमंत करणारा? यात तुमची मेहनत आणि कंगणी बाबांचा आशीर्वाद. मी फक्त निमित्त मात्र. पण मला दिसतंय हा, तुम्ही एवढंच थांबणार नाहीये. खूप श्रीमंत होणार आहात. खरंच डॉक्टर? अहो खरंच दिसतंय असं समोर. मी कशाला खोटं बोलू? तुम्ही असं पैशांच्या राशीत खेळणार आहात. इतके पैसे येणार आहेत तुमच्याकडे. पैसे मोजून मोजून तुम्ही थकाल. इतके पैसे येणार आहेत. पण मला एका गोष्टीची भीती वाटते हो. कसली भीती डॉक्टर? म्हणजे तुम्ही एवढे कष्टाने पैसे कमवताय, एवढी भरभराट होतीये तुमची, त्याला कोणाची वाईट नजर लागू नये. नाही नाही, अशी कोणाची नजर लागेल नाही. तुम्ही काहीतरी उपाय करा डॉक्टर. मला आता हे पुन्हा गमवायचं नाहीये. मला यातून बाहेर काढा डॉक्टर. तुम्ही काहीतरी उपाय करा. फुलचंद शेठ, जिथे संकट असतात तिथे उपाय सुद्धा असतो. यावरही एक उपाय आहे. तुम्ही सांगा डॉक्टर. मी सगळे उपाय करायला तयार आहे. हो, एक मिनिट. हा, कंगणी बाबा, काय करावं लागेल? बर, जशी तुमची आज्ञा. एक पूजा करावी लागेल. त्या पूजेबद्दल तुम्हाला आणि मला, आपल्या दोघांनाच माहिती असेल. तिसऱ्या कोणाला कळता कामा नये. नाही नाही, कोणालाच कळणार नाही. तुम्ही सांगा कधी पूजा करायची. अहो आजच. आजचा शुभ मुहूर्त आहे. आजच करून टाकू. लागा तयारीला तुम्ही. चालेल डॉक्टर. त्या आमदार बाईला लवकरात लवकर पैसे हवेत. निवडणुका आधी काहीही करून सोन्याची बिस्किटं मोडून तिला पैसे दिले पाहिजे. वय महा विचार आहे ना, तुम्ही इथंच थांबा. कारण ज्या पद्धतीने तुम्ही फुलचंदला एक एक सोन्याचं बिस्किट देऊन त्याच्याकडनं पैसे घेताय ना, तेवढं सगळं पैसे जमायला तुम्हाला 2 वर्ष लागतील. समजलं का? तेवढं कळतंय मला सुद्धा. म्हणून तर विचार करतो ना काय करता येईल याचं. आता कुठं चाललाय तुम्ही? काय विचारतीये डॉक्टर म्या? या बिस्किटांचं पैशात रूपांतर करायला. लवकरच बघ सगळ्या बिस्किटांचं रूपांतर पैशात होतंय की नाही. वय आणि कशी करणार ती? कळेल तुला. एवढा वेळ झाला, डॉक्टर कसे नाही आले अजून? पूजा करायची म्हणले. पूजेसाठी काय लागणार ते सांगितलंच नाही. ऐनवेळी काय लागले तर आणायचं कुठून? डॉक्टर काय शोधताय? मी इथंच आहे. हो, कंगणी बाबांनी दृष्टांत दिलाय. तुम्ही खूप श्रीमंत होणार आहात. खरंच? हो खरंच. हे काय माहितीये? पाताळ कंगणी. पाताळात जिथे कुठे काही रहस्य आहे, खजिना आहे, तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवणार आहे. पण आपल्याला कळणार कसं खजिना कुठे येते? कळणार कसं म्हणजे? ही पाताळ कंगणी ज्या ठिकाणी हिचं वजन जास्त होणार तिथे आपल्याला कळणार खजिना आहे. ठीक आहे. कंगणी बाबा, मार्ग दाखवा. फुलचंद शेठ, हीच ती जागा. मी लगेच खांद्याला सुरुवात करतो. नाही नाही, तुम्ही मातीला हात लावू नका. माझ्याशिवाय दुसरा कोणी जर मातीला हात लावला तर अनर्थ घडेल.
तुमच्याकडे टिकाव फावडं कुदळ काय आहे? आहे ना. घेऊन या प्लीज. एक काम करा, तुम्ही इथून लांब जाऊन उभे राहा. उघडू का कपाट? एकदा बघितलं असतं म्हणजे मनाची तसल्ली झाली असती आणि मनात काय शंका उरली नसती. नग जावायचं कपाट असं नग बाया, काय करायला चालली मी? तिकडं बघू काय? मागच्या वेळेला पैसे घावलं होतं. बघतीच बाया. बाया, याच्यात काय आहे? एवढा पैसा मम्मी मम्मी काय चाललंय तुझं? दुसऱ्यांच्या पैशाला हात लावताना काहीच कसं वाटत नाही? डिंपे, मी काय चोरी करायला आली नाही, खरं खोटं करायला आली. आणि काय ग, मी किती वेळा विचारलं तुला, लपलेला पैसा आपल्या घरात हाय का? डॉक्टर पैसा कुठनं आणतात? तर काय केलंस? उलट माझ्यावरच चिडली. मला काय बाय बोलली? काय म्हणत होती? पैसा आपल्या घरात आहे, मग ही पैसा कुठनं आला? आलं कुठनं तरी. तुला काय करायचंय आणि तुझा काय संबंध? डिंपे, तू माझी पोरगी आहे आणि डॉक्टर जावाई, मला कळलंच पाहिजे ही समजा पैसा कुठनं आला ती. आणि कळून तुला काय करायचंय? अगं 1-2 दिवसाला पोलीस वाड्यावर येतात, डॉक्टरांची चौकशी करतात, गावात काय बाय बोलतात. हा, पुन्हा कुणाला तोंड द्यायची ग मी? डिंपे, ही समजा पैसा कुठनं येतात? हे बघ, चुकीच्या मार्गाने आलेले एक दमडी नकोय मला घरात. मला पहिल्यांदा असं वाटायचं असलं पैसा काय आपल्या घरात नसतील, पण आज स्वतःच्या डोळ्यांनी बघितला तेव्हा विश्वास बसला. आत्या म्हणतात तसं कुणाला लुबाडून तरी हे पैसा आणला नाही ना तुम्ही? ही मधू मॅडमचं तर पैसे नाहीत ना? मम्मी, तुझ्या काय जीवेला हाड आहे का नाही? अगं, हे पैसे नामे दादाकडे गुंतवायला दिले होते ते पतपेढीमध्ये, त्याचा पैसा आहे ती. फक्त तुम्हाला सांगितलं नाही म्या, त्यामुळे लपून ठेवलं होतं. गुंतवायला एवढं पैसे कुठनं आलं तुझ्याकडं? आलं कुठून तरी. आता मी पिक्चर मध्ये काम करायचंय ना, त्याचाच पैसा आहे. बँकेत ठेवलं होतं, नंतर नामे दादाकडे गुंतवायला दिले, त्याच्यानंतर ते डबल करून दिलेत. झालं समाधान? मम्मी, आता हे एवढा पैसा आहे ना आपल्याकडं, आपल्यालाच कामात येईल ना. आणि काय ग मम्मी, खोली चेक करताना तुला काहीच कसं वाटलं नाही? ह्या जागी डॉक्टर असते तर त्यांना किती वाईट वाटलं असतं. हे बघ, डॉक्टर यायच्या आधीच तू इथनं जा. चल जा जा, तुझा. डिंपे, जा. डिंपे, जा मम्मी. अरे बाप रे, काय तो उल्हास आवाजामध्ये. तुला कळलं की काय तुझी मॉर्निंग गुड होणार नाही म्हणून? म्हणजे येतोस का पोलीस स्टेशनला? चहा पाचतो गोड गोड, सांगतो सगळं सविस्तर. नाही, मी चहा प्यायलोय. चहाचं राहिलं. तुझं एक क्रेडिट कार्ड आहे माझ्याकडे, सापडलंय मला, ते तरी घ्यायला घेशील? म्हणजे पोलीस स्टेशनला ये, सगळं सांगतो तुला. काय लागलंय त्या जामकरच्या हाती? मला जाऊन बघितलंच पाहिजे. कुठं चाललंय आता? आलोच. मला काय म्हणायचं ते ऐकून तरी घ्या ना. डिंपल नंतर बोलू. डॉक्टर, हा इन्स्पेक्टर सरळ का वागत नाही हेच कळत नाहीये. फोनवर सांगितलं असतं काय झालं तर काय बिघडलं असतं. इथे विचार करून करून डोक्याची वाट लागली आहे माझ्या. वायकर साहेब, काय झालं? मला का बोलवलं? काय कुठलं क्रेडिट कार्ड सापडलं? आज जाऊन बघा. अहो डॉक्टर, या माझ्या पोलीस स्टेशन मध्ये तुझं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तुझं असं पुन्हा पुन्हा स्वागत करायला मला फार आवडेल. म्हणजे मला ना असं होतं ना की किती स्वागत करू आणि किती नको असं होतं. या पोलीस स्टेशनचे आणि जेलचे दरवाजे तुझ्यासाठी सदैव सताड उघडे आहेत.
असं माझं आश्वासन आहे तुला. याने सगळं सांगितलं की काय? मला इथे नक्की कशासाठी बोलवलं कळेल का? कळेल, बिलकुल कळेल. तुला अधिकार आहे, माहितीचा अधिकार आहे तुला. हे जे फुलचंद पान आहे, ओळखलं का? हे होतं तुझ्यासोबत त्या दिवशी रात्री. बर असेल मग. असेल नाही, होत. आणि यांनी फार मोठा आर्थिक गैरव्यवहार केलाय असा मला संशय आहे. आम्ही चौकशी केली. चौकशी अंती असं आमच्या लक्षात आलंय की हा प्रत्येक वाक्याला तुझं नाव घेतो. अहो कंगणी बाबांचे असंख्य भक्त मला भेटत असतात, त्यात हेही भेटले, घेतलं असेल माझं नाव. काय मिस्टर कंगनी, काय चाललंय तुमच्या नावावर? फुलचंद शेठ, तुम्ही एकटेच घरी? घरातली मंडळी कुठे आहेत? पोलिसांच्या भीतीनं त्यांना बाहेरगावी पाठवलं. हो पण एवढं घाबरायला काय झालंय? दार बंद वगैरे करून बसला तुम्ही. सामान्य माणूस आहे हो मी. पोलिसांनी पकडलं तर बदनामी होईल माझी. अटक केली तर पैसा तर जाईलच, पण या गावात कोणी इज्जतही देणार नाही. असं काही होणार नाही, विश्वास ठेवा तुम्ही माझ्यावर. नाही डॉक्टर, तुम्ही माझं ऐका. आपण जाऊया पोलिसांच्याकडे, त्यांना खरं काय ते सांगून टाकूया. विश्वास ठेवायचा का नाही त्यांचं त्यांना ठरवू द्या. जाऊया आपण. नाही बरं ठीक आहे, तुम्हाला असं वाटतं ना पोलिसांकडे गेले तर सगळं नीट होईल. हरकत नाही, जाऊयात आपण. फारच घाई झाली ना तुला जाण्याची, मग सरळ वरच जा ना. डॉक्टर, पोलिसांना सांगितल्याशिवाय माझ्या मनाला चैन नाही पडणार. हो चला निघूयात, मी येतो तुमच्यासोबत. चला. फुलचंद शेठ, ते ज्वेलर्स कडून आणलेले पैसे कुठे आहेत? आतमध्ये का? ते पोलिसांना पुरावा म्हणून द्यावे लागतील ना, म्हणून म्हटलं. आणता का? हो. चला निघूया आपण. हो निघूयात. आधी पाणी घ्या. अहो किती घाम आला तुम्हाला, घ्या. नाही लगेच जाऊया आपण. हो निघूयात, आधी पाणी घ्या, बरं वाटेल तुम्हाला, घ्या. चला जाऊया लगेच. हो. फुलचंद शेठ, काय करताय डॉक्टर? चला निघूया ना. मला कस तरी होते, मला सांगितल्याशिवाय चैन नाही पडणार. चला निघूया. हो जाऊया. एवढी कसली घाई? डॉक्टर मला कसं तरी होत आहे. अरे बरा झालो ना मी. आता गावात जातो, फेरफटका मारून येतो. पप्पा, मम्मीला जर कळलं ना तर तुम्ही तिचा लय वारडा खालो. अरे तिला कशाला कळू द्यायचं? असं जातो असं येतो, तिला काही बोलू नको. पप्पा पण मला जरा बाहेर जायचं होतं. मग तुला सायकल कशाला लागते? तू चालत जा ना. सरक. नाही जायचं नाही. ए मम्मी बाहेर या. पप्पा बघ काय करते, ते बाहेर निघाले. बाहेर काय झालं? बघ हे बाहेर निघाले, बाहेर. काय बघ, कुठं चाललात? कुठं नाही, ते टोने म्हणत होता सायकल चालना झाली, म्हणलं मग गावात फिरून आणावी. नाही 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 नाही, मी असं काय बी बोलू नाही. खोटं बोलतात पप्पा. अव कुठं बाहेर जायची गरज नाही, गप घरात चला. चला म्हणती ना. अगं मंगल, किती महिने झाले घरातच बसून आहे, आणि ते गावातली लोक ओळखायची बंद करतील ना मला. मंगल लय लांब नाही जात, पारावर जाऊन येतो फक्त. मम्मी पाराच्या पुढेच दारूचं बी दुकान आहे. आता त्यांनी दारूला हात लावावाच, मग मी हाय ती हाय. अगं मंगल,
दारू सोडली की मी. अगं घरातले कोंडल्यासारखं वाटते. जरा मोकळ्या हवात जाऊन येतो ना. मोकळी हवा पाहिजे का? इथं अंगणात बसा, पाहिजे तेवढी मोकळी हवा आहे. अगं इथं माणसं कुठं आहेत? माणसं मग आम्ही काय भूत आहेत होय? अगं म्हणजे गावातली माणसं नाही ती. तर गावातली माणसं कशाला पाहिजेत? उचळ्या करायला त्यांना नाही काम. तुम्ही घराच्या बाहेर पाऊल टाका, मग बघते तुमच्याकडे. जातायत बाहेर. काय झालं मंगलताई, का भांडताय? अहो बघा की आताशी कुठं बरं झालेत आणि चाललेत फिरायला. अहो येऊ दे मग बाहेर फिरून. फिरून तुम्हाला वाटतंय यो माणूस नुसता फिरून येईल? मित्र भेटला की जातील दारूच्या गुत्त्यावर. बाबूदादा असं करतात? अहो ते तुमच्या भल्यासाठीच सांगतायत ना. आणि ज्याला कोणाला भेटायचं तुम्हाला इथे बोलून घेताना. मागच्या वेळी कंगणे बाबांमुळे मरणाच्या दारातून परत आलाय, माहितीये ना. पुन्हा असंच करायचंय का? जा आराम कर. होय बघा असं प्रेमाने सांगितलं की ऐकतात ते. मी आहे. ही बॅग इथं म्हणजे काम झालं व्हय? काम झालंय, पण त्याआधी फुलचंदचा बळी द्यावा लागला. काय म्हणजे तुम्ही त्याचा जीव घेतला व्हय? डॉक्टर काय केलंय नेमकं तुम्ही आता हे? डिंपल असं काही खून वगैरे केलेलं नाहीये मी. ते मला वाटते घडलेला चमत्कार सांगून टाकू पोलिसांना, म्हणजे पुढे काही अडचणच येणार नाही. म्हणजे माझा प्रामाणिकपणा बघून सोडून तरी देतील. नेमका जामकट पकला. म्हणजे तो जिवंत आहे ना, मेला नाही ना? आपलं काम झालंय डिंपल. आता लवकरात लवकर हे पैसे त्या आमदारबाई परत नेऊन पोहोचवले पाहिजे. आधीच तो जामकर हात धुवून माझ्या मागे लागलाय. आता जर मी त्याच्या तावडीत सापडलो तर परत सुटणं अवघड. पण डॉक्टर हे पैसा आमदारबाई पर्यंत पोहोचवणं लय अवघड आहे आता. का? का म्हणजे आता तो जामकर फुलचंदच्या घरापर्यंत तुमच्या मागावर होता, म्हणजे तो तुमच्या मागे लागलाच असणार आहे. आता तुम्ही आमदारबाईच्या घरी जाणार, म्हणजे तो आमदारबाईच्या घरापर्यंत पण पोहोचू शकतो. आता तुम्ही इथं आलाय म्हटल्यावर तू इथं आला नसेल हे कशावरनं? इथे आला म्हणजे माझ्यासाठी अवघडच होऊन बसेल. नाही, त्याआधी मी त्या आमदारबाईकडे निघतो. मी जर का बाहेर त्याला भेटलो तर काहीतरी कारण तरी सांगते. मी जातो. पण डॉक्टर तुम्हाला आमदारबाईकडे जायचंच होतं, तरी त्याची गरज काय होती? मंगलताई एवढी रात्र झाली तरी तुम्ही जागे अजून? डॉक्टर मला तुमच्याशी बोलायचंय, इकडे घ्या. बोला. डॉक्टर मला तुमच्या खोलीत पैसे सापडलं आणि तुम्ही ती बॅग पण भरून घेऊन आला होता. डॉक्टर तुमचं समजा काय चाललंय मला कळलं का जरा? पण तुमच्याकडे एवढं पैसे कुठं येतात हो? पण तुम्ही नक्की काय काम करता? मंगलताई मी लोकांची मदत करतो, लोकांची सेवा करतो. कोणाच्या डोळ्यात पाणी आलं तर ते पुसतो. अहो पण त्यासाठी एवढं पैसे कोणी देत नाही ना. नाही, अगदी बरोबर. त्यासाठी एवढे पैसे कोणी देत नाही. हे पैसे गावकऱ्यांचे आहेत. गावकऱ्यांच्या हितासाठी मी वापरणार आहे. मंगलताई गावकऱ्यांचा माझ्यावर खूप विश्वास आहे. त्यांनी विश्वासानं माझ्याकडे दिले. मंगलताई खरं तर मी हे कोणालाच सांगणार नव्हतो. तुम्ही स्वतःहून विषय काढलाय म्हणून मी तुम्हाला सांगतो. हे सगळे पैसे मी नाम्याच्या पतसंस्थेत गुंतवणार. तिथून दुप्पट झाले की गावच्या हितासाठीच वापरणार. मंगलताई शब्द आहे माझा. बघा काही दिवसातच गावाचा कायापालट करतो की नाही. प्रत्येकाच्या घरावर सोन्याची कौल असली की नाही बघा. डॉक्टर खरंच? हो खरंच. मी खरंच हे कोणाला सांगणार नव्हतं. ते म्हणतात ना, समाजकार्य करावं आणि तळपायावर लिहून ठेवावं, म्हणजे कोणाला दिसणार नाही. आणि आपल्याला बघायचं असेल तेव्हा पाहिजे तेव्हा बघू शकतो. तुम्हाला माझ्यावर संशय आला होता म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही कोणाला सांगू नका.
डॉक्टर मला माफ करा. मला संशय आला होता खरं तर तुमच्यासारख्या देव माणसावर संशय घेतला. माफ करा मला. नाही काही हरकत नाही. तुमच्या ठिकाणी दुसरं कोणी असतं तरी त्यांनी हाच संशय घेतला असता. पण आता तुमच्या मनात काही नाहीये. होय. नक्की. खूप रात्र झाली, जाऊन झोपा, आता आराम करा. डॉक्टर तुम्ही खरंच देव माणूस आहे. तुम्ही खरंच देव माणूस आहे. मी संशय घेतला, मला माफ करा. नाही हे हात वगैरे जोडू नका मंगलताई, मला अजिबात आवडत. जा आराम करा तुम्ही. हे सगळे आहे ना कंगनी बाबांची कृपा आहे. कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी. हे कशाला आले? काय तुमच्या या मिस्टर कंगनीची आमच्यावर काही कृपा होईना. काय नामदेव पी जाधव, जेलमधून काय सुटलास, ओळख विसरलास एकदम. चल आता मी पोलीस नाही आणि तू पतसंस्थेचा मालक नाही. आपण दोघं दोस्त, आणि आपण दोघं दोस्त ही अर्धीत गर्दी संपवायची, मस्त दारू प्यायची. पण मग जे पीत नाहीत त्यांचं इथं काय काम? ए बजरंग तू जा. नाही असं कसं? नाही 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 नाही, मी कुठे बी जाणार नाही. मी इथनं गेल्यावर तुम्ही ह्याला उचलाल आणि परत जेलमध्ये टाकाल. आणि तसं बी ह्यो दारू प्यायला ह्याला रोज मीच घरी सोडतो, त्यामुळे मी जाणार नाही, म्हणजे नाहीच जाणार. हा वा, मित्र असावा तर असा. हा मग असा मित्र शोधून मी सापडणार नाही. नशीब लागतं, नशीब. माझ्या लग्नात तो शेवटपर्यंत नाचत होता यो. नाचत होता? ए बजरंग तू नाच. ए दातच पाडेन एका बुकेतच. हो साहेब, तुम्ही म्हणाल तवा ओटावाशा काढू, तुम्ही म्हणाल तवा नाचू. प्रोटेशन नाही तुमचं, आणि खुळ समजू नका मला तुम्ही. हा जायचंय ना घरी, सो तू जा, काय अशी कर, मी जातोय घरी. बजत ऐक ना, बजत गेला तो. नामदेव पी जाधव, तर मी तुझी माफी मागायला आलोय. तुला मी विनाकारण जेलमध्ये टाकलं, त्रास दिला, त्याबद्दल क्षमस्व. तुम्ही माफी नका मागू. उलट मी तुमचा लय टूथपेस्ट करतो. रिस्पेक्ट. तेच ते. तू लोकांसाठी एवढं करतोस, पैसे पाचपट करून देतोस, लोकांना मदत करतोस. खरं तर तुला देव माणूस म्हणलं पाहिजे. मग विनाकारण त्या डॉक्टरला देव माणूस म्हणतात. काय करतो हा डॉक्टर एवढ्या पैशाचं? कुठं दडवून ठेवलाय पैसे? ते कोणालाच कळणार नाही. सगळी कंगनी बाबांची कृपा आहे. कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी. कंटिन्यू. कंगनी कंगनी हे नाही, तू जे सांगत होतास ते कंटिन्यू. हा, ते कंगनी बाबांची कृपा आहे. नर्स, यांचे इंजेक्शनचे डोस वाढून बघा. ओके सर. बघू काय फरक पडतोय का. काय म्हणतोय पेशंट? प्रगती? दुर्दैवाने नाही. फार रिकव्हरी संत गतीने होती. अजून किती दिवस लागतील? काही सांगता येणार नाही. ते उपचारांना प्रतिसादच देत नाहीयेत. मला काही म्हणायचंय का फुलचंद? काय डॉक्टरचं काय? तुम्हाला काय कळतंय का? नाही सर, काही समजेना. त्यांना काहीतरी सांगायचंय, पण ते बोलू शकत नाही. पण ते लिहू शकतील. नर्स, पॅड द्या यांना. इन्स्पेक्टर साहेब, उजव्या हाताने नाही, डाव्या हाताने.
डॉक्टर साहेब हा माणूस आमच्यासाठी फार महत्वाचा आहे. कितीही पैसा लागू दे. सतत माझा वापर केला, माझा छळ केला. आतापर्यंत त्याने माझ्या मनाचा कधीच विचार नाही केला. सतत फक्त आणि फक्त त्रासच दिला. आता मला त्याला त्रास होताना पाहायचं. मी रोज मरत होते, आता मला त्याला मारताना बघायचं. त्याने मला इतकं तडपवलंय ना, आता मला त्याला तडपताना पाहायचं. तुझ्याकडनं हे होणार आहे तर सांग, नाही तर मी दुसऱ्या कोणाला सुपारी देऊ शकते. पहिली गोष्ट मॅडम, मी सुपारी घेणारा नाहीये आणि पैसे घेऊन दुसऱ्यांचे मूर्ते पाडत नाही. तुम्हाला त्रास होतोय म्हणून मी फक्त तुमची मदत करतोय. येतो. गुड नाईट.